कांदा पोहे बनवणार आहोत आपण. गाईज मला माहित नव्हतं माझ्या हातून एवढी चव आहे म्हणून. काय सर्वांना स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं समर्थ कांबळेच्या आपल्या न्यू ब्रँड व्लॉग मध्ये. तर गाईज आज आपण करणार आहोत झणझणीत पोहे, कांदा पोहे बनवणार आहोत आपण. तर चला ट्राय करून बघूयात काय होते. तर पहिल्यांदाच वगैरे मी ट्राय करणार आहे. तर आज बघूयात कसं होते काय होते पोहे वगैरे. तर त्यासाठी काय काय सामान वगैरे लागते ती सगळं आईला विचारून घेतले. तर सगळं काढून ठेवले एका ताटात. तर चला दाखवतो तुम्हाला. तर गाईज जे काही सामान लागणार आहे ते सर्व घेतले बघा. शेंगदाणे, कोथिंबीर वगैरे सर्व, कढीपत्ता, टोमॅटो वगैरे टाकता माहित नाही पण तरी घेतलंय. तर कांदा पोहे बनवणार त्यामुळे कांदा वगैरे घेतलाय. तर गाईज चला आता आपण ह्याला कट करून घेऊयात. मी तर पहिल्यांदा ट्राय करतोय, माहित नाही आता कसे होतील काय. आता करूयात कांदा. तर गाईज सर्व व्यवस्थित कट करून झाले आपलं. तर गाईज पहिल्यांदाच बनावं लागलं, काहीतरी चुकलं असेल तर माफ करा. आणि कांदा खूप तिखट आहे, डोळ्यातून पाणी आले. तर आता चला गॅसवरती ठेवूयात कढई. तर गाईज पोहे वगैरे धुवून घेतले. तर ठेवूया कढई. आता यात टाकूया तेल. तर गाईज ह्यामध्ये टाकूयात आता कांदा. यात आपले भिजू घातलेले पोहे. तर गाईज पोहे ठेवल्यात वापरण्यासाठी. बघूयात आता 2 मिनिटानंतर झाकण काढून. पहिल्यांदाच बनवतोय, एवढा एक्सपिरियन्स नाही पण आशा आहे की वास वगैरे चांगला यायला लागलाय, चांगलेच झाले असतील. तर बघूयात काय होते. तर सर्वांनी लाईक वगैरे करून घ्या आपल्या आजच्या व्लॉगला आणि सबस्क्राईबही करून घ्या. तर बघूया 2 मिनिटानंतर ना. वा गाईज पोहे खूप मस्त झालेत आणि सुगंधही खूप खतरनाक येतोय. आता घेऊया त्याला एका ताटामध्ये खाण्यासाठी. तर गाईज चला ट्राय करून बघूयात कसे झालेत. आय थिंक चांगलेच झाले असतील. अप्रतिम पाहिजे, अप्रतिम, खूप चांगलं झाले. फक्त थोडंसं मीठ वगैरे कमी आहे. ह्यामध्ये जरा लिंबू वगैरे पिळला असतो मग तरी एकच नंबर. तुम्ही पण या नक्की पोहे खायला. पहिल्यांदाच बनवलं, या तुम्ही पण पोहे खायला. खूप मस्त आहे, खूप मस्त. एकच नंबर गाईज, एकच नंबर. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कांदे पोहे. मी पहिल्यांदाच काहीतरी ट्राय करायला गेलो आणि ते पण खूप चांगले झाले. थोडं मीठ वगैरे कमी पडलं आणि लिंबू वगैरे असलं तर आणखीन छान लागले असते. तर आता जाऊयात गाईज आपण बाहेर. तर चला गाईज चाललोय आता सध्या खेळायला. टाइम झालाय बघा 4:48. तर चाललोय क्रिकेट खेळायला. त्यानंतर आल्यानंतर आपण एक चांगल्या ठिकाणी जाणार आहोत क्रिकेट वगैरे खेळून आल्यानंतर. तर लास्ट पर्यंत व्लॉग बघा. तर मी जाऊन येतो आता क्रिकेट खेळायला. तर गाईज आता आलोय क्रिकेट वगैरे खेळून आणि आता आपण चाललोय हनुमानाच्या मंदिरात. तर चला जाऊयात. फ्रेश वगैरे झालोय आता सध्या आणि टाइम झालाय बघा 6:53 म्हणजे 7 वाजता आलेत. तर चला जाऊयात. गाईज आलोय मंदिरात आणि खूप प्रसन्न वाटतं हनुमानाच्या मंदिरात आल्यानंतर ना. बघू शकता ही दगडाची कोरलेली मूर्ती आहे मागच्या साईडला आणि आतमध्ये जी आहे ही मूर्ती आहे ती अशी विकत आणलेली आहे. समोरच्या साईडला बघू शकता तुम्ही.
गाईज मंदिरात आलो होतो, दर्शन वगैरे घेतले. आता या ब्लॉगला एंड करतो. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करून घ्या. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय. मला काय वाटत नाही, पण बघा किती आता राडा झालाय.